गोसीखुर्द प्रकल्पामुळे सुमारे 70 गावं पुनर्वसित झाली आहेत। या सर्व गावातल्या कुटुंबांना पॅकेज आणि भूखंडाच्या माध्यमातून मोबदला देण्यात आला। भंडारा जिल्ह्यातलं सुरेवाडा गावही बाधित झालं होतं। गावातल्या 70% लोकांना मोबदला मिळाला, पण उर्वरित 30% लोक अजूनही मोबदल्याच्या प्रतीक्षेत आहेत। गावातील मूळचे रहिवासी नसलेल्या लोकांनाही मोबदला देण्यात आलाय। पुनर्वसन अधिकाऱ्यांसोबत हातमिळवणी करून भंडारा, पवनी आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या आरमोरीमधल्या नागरिकांना लाभ देण्यात आला। थोडक्यात गोसीखुर्द प्रकल्पाप्रमाणेच प्रकल्प बाधितांना पॅकेज देतानाही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं कागदपत्रांवरून सिद्ध झालंय। आम्हाला प्लॉटही नाही मिळाला आणि पॅकेजही नाही मिळालं आणि पुनर्वसन सुरेवाडा इथे डुबी क्षेत्र असल्यामुळे त्यांना देऊन म्हणला आणि दिलं नाही। त्या लोकांचा मालमत्ता इथं कोणताच नाही, तरी त्या लोकांना कसा का भूखंड देण्यात आला आणि लाभ देण्यात आला, पैसे पण देण्यात आले, पॅकेज पण देण्यात आला आणि या गावातले रहिवासी असून या गावातल्या लोकांना का नाही, म्हणून आम्ही वारंवार मुख्यमंत्र्याकडे सुद्धा पत्रव्यवहार केला आणि जिल्हा अधिकाऱ्याकडे सुद्धा, पुनर्वसन अधिकाऱ्याकडे सुद्धा, परंतु आमच्या गोष्टीकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही। सुरेवाडा गावातील पुनर्वसन पॅकेज अंतर्गत येणारे एकूण 491 लाभार्थी आहेत, पण भूखंडांचं वाटप करण्यात आलंय एकूण 572 लोकांना। तर 143 भूखंडांचं श्रीखंड नेमकं कुणाला, हा प्रश्न इथं उपस्थित होतो। आणि या उपरही गावातील 109 लाभार्थी अजूनही मोबदल्यापासून वंचित आहेत। त्यांना ते भूखंड वाटप असे केले त्या लोकांनी का त्यांचं निवडणूक यादीमध्ये नाव नाही, त्यांचं या गावामध्ये त्यांची मालमत्ता नाही, त्यांचं राशन कार्ड नाही, असे 62 लोकांना त्यांनी अवैध भूखंड वाटप केले आणि असे 143 भूखंड अवैध वाटप केले। याचा अर्थ का त्या पुनर्वसन अधिकाऱ्यांनी 143 भूखंडाचा भ्रष्टाचार केला आणि याची चौकशी होणं गरजेचं आहे। नाही पैसा, नाही पलाट, नाही काही। आमचा आता इथे जन्मही झाला आणि आम्ही तिथे राहूनच राहिला। आम्ही 51 वर्ष आपल्या फक्त गावी राहिला, त्या तारखेपासून आम्ही येथे राहिना। आमच्या पोराबारा सप्पई येतीच झाले आणि याच्यानंतर आम्हाला कोणी सांगलाही नाही आणि आम्हाला पैसाही नाही, अदलाही नाही, घरही नाही, काहीच नाही। सरकारी अधिकारी मात्र याबाबत मूग गिळून गप्प बसलेत। याबाबत कुठलीही प्रतिक्रिया द्यायला अधिकाऱ्यांनी नकार दिलाय। तर लाभापासून वंचित असलेले प्रकल्प बाधित अजूनही गावातच वास्तव्याला आहेत, पण सर्वच नागरी सुविधांपासून ते वंचित आहेत। जोवर मोबदला मिळत नाही आणि दोषींवर कारवाई होत नाही, तोवर गाव सोडणार नसल्याचं या नागरिकांचं म्हणणं आहे। पावसाळ्याच्या तोंडावर नदीकाठच्या सुरेवाड्यात असलेल्या या ग्रामस्थांचा प्रश्न त्वरित निकाली निघणं गरजेचं आहे। माधव चंदनकर सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, भंडारा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।